नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्त्व यावर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की या गटारांमधून जाणारा हा कचरा योग्य ड्रेनेज सिस्टीममधून कसा जातो. लक्षपूर्वक ऐका. शिकण्याची उद्दिष्टे. आम्ही खालील विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. योग्यरित्या डिझाइन केलेल्या ड्रेनेजमधून पाण्याचा प्रवाह, कचरा विल्हेवाट लावण्याचे मार्ग, उघडे आणि बंद गटार, ड्रेनेजचे प्रकार, ब्लॉक केलेले गटार, घरकामाच्या चांगल्या पद्धती. कीवर्ड: अतिसार, मलेरिया, टायफॉइड, कॉलेरा, ड्रेनेज, कीटकनाशके, इंजिन तेल, चहाची पाने, घन अन्न शिल्लक राहते, मऊ खेळणी, कापूस, स्वच्छता टॉवेल्स. संकल्पना नकाशा. सांडपाणी सुव्यवस्थित आणि योग्यरित्या डिझाइन केलेल्या नाल्यामधून वाहून नेणे आवश्यक आहे. जर तसे केले नाही तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. प्रक्रिया न केलेल्या पाण्यामुळे होणारे आजार. जर सांडपाण्यावर प्रक्रिया केली नाही आणि ते आपल्याला संसाधनांमध्ये जाऊ दिले नाही तर ते मोठ्या प्रमाणात आजारांना कारणीभूत ठरते. आपण बहुतेकदा असे पाहतो की सर्व निवासस्थाने त्यांच्या घराबाहेर स्वयंपाकघर, बाथरूम आणि शौचालयमधून सांडपाणी सोडतात, जे साचून राहते आणि अतिसार, मलेरिया, टायफॉइड आणि कॉलरासारखे आजार निर्माण करते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे अनेक मार्ग पाहूया. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सांडपाण्याचे विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावतो. आपण अनेकदा बोरवेलजवळ किंवा घराजवळ पाणी साचलेले पाहतो. कधीकधी मानवी आणि प्राण्यांचे मलमूत्र देखील या पाण्यात मिसळते. त्या भागाजवळून चालताना आपल्याला एक दुर्गंधी येते. हे टाळण्यासाठी आपल्याला योग्य ड्रेनेज सिस्टीम आवश्यकता आहे. काही गावे आणि शहरांमध्ये आपण पाहू शकतो सांडपाण्याचा प्रवाह
राखण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना ड्रेनेज कालवे. ड्रेनेज सिस्टमचे प्रकार: बंद आणि उघडलेले. कचऱ्याचा प्रकार आणि निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात अवलंबून बऱ्याचदा आपल्याला दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. उघड्या गटारांचे दृश्य घृणास्पद असे असते. पावसाळ्यात जेव्हा गटार भरून वाहू लागतात तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होते. रस्त्यावरील चिखलाच्या डबक्यातून आपल्याला चालावे लागते. बहुतेक अस्वच्छ परिस्थिती असते. त्यात माश्या, डास आणि इतर कीटकांची पैदास होते. तुम्ही प्रबोधन करून नगरपालिका किंवा ग्रामपंचायताशी संपर्क साधू शकतात. उघड्या गटारांना झाकून ठेवण्याचा आग्रह धरा. जर एखाद्या विशिष्ट घरातील सांडपाण्यामुळे परिसर घाण होत असेल तर तुम्ही त्यांना इतरांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याची विनंती करावी. कधीकधी आपण पाहतो की ड्रेनेज कॅल्व्हॉयमध्ये पाणी अडकलेले असते. का? मुसळधार पाऊस किंवा वादळानंतर बाहेरील नाले पाणी, माती आणि इतर कचऱ्याने तुंबलेले असतात, ज्यामुळे नाले तुंबतात. लोकांना वारंवार ड्रेनेज सिस्टममध्ये अडथळे येतात कारण त्या जास्त प्रमाणात पाणी हाताळण्यासाठी डिझाईन केलेले नसतात. असे ब्लॉक कमी करण्यासाठी काय करता येईल? उकळते पाणी किंवा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हे तुमचे गटार स्वच्छ ठेवण्याचे सोपे, अविश्वसनीय, स्वस्त मार्ग आहे. बाथरूम सिंक आणि शॉवर ड्रेन ब्लॉक होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे केस. बंद ड्रेनेज सिस्टम आपल्यासाठी कशा उपयुक्त ठरू शकते? बंद गटारचे उद्देश हानिकारक कचऱ्याचा थेट मानवांना संपर्क रोखणे आहे. बंद ड्रेनेज सिस्टममुळे साचलेले पाणी साचण्यापासून रोखता येते. त्यामुळे डासांची पैदास टाळते. कोणत्या प्रकारची ड्रेनेज सिस्टम, खुली, बंद किंवा भूमिगत, आपल्यासाठी उपयुक्त आहे? वेगवेगळ्या भागात बंद आणि उघडे दोन्ही गटार आहेत. बंद गटारामुळे एक जटिल भूमिगत जाळे तयार होते. प्रत्येक प्रदेशातील प्राथमिक कचरा गोळा केला जातो आणि मुख्य नेटवर्कमध्ये नेला जातो, जो शेवटी एक प्रक्रिया संयंत्रात जातो. सांडपाणी नसलेले सांडपाणी गोळा करण्यासाठी बहुतेकदा उघड्या गटाराचा वापर केला जातो. काही घरांमध्ये सामान्य प्रक्रिया केंद्रांकडे जाणारे गटार नाहीत. त्यांच्याकडे सहसा सेप्टिक टँक असते. हे कचरा विल्हेवाट लावण्याचे युनिट आहेत, जे सहसा गावांमध्ये, शहरांमध्ये आणि शहरांमध्ये काही वैयक्तिक घरांमध्ये वापरले जातात. ड्रेनेजचे प्रकार: साधारणपणे आम्ही आमच्या भागात घरगुती कामांमुळे बाहेर पडणारे सांडपाणी आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी काही व्यवस्था करतो. काही ठिकाणी लोक ड्रेनेजचे पाणी साचण्यासाठी खड्डा बांधतात. काही ठिकाणी ते
कॅलवाईमधून सांडपाणी त्याच्यात शेतात किंवा आजूबाजूच्या पडीक जमिनीत वाहून नेतात. नाल्यामध्ये सोडल्या जाणाऱ्या कचऱ्याचा विचार करण्यापूर्वी आपण चांगल्या घरकामाच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करूया. घरकामाच्या पद्धती: कचरा आणि प्रदूषकांना त्यांच्या उगमस्थानापासून कमीत कमी करण्याचा किंवा काढून टाकण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही नाल्यात काय सोडत आहात ते पाहणे. स्वयंपाकाचे तेल आणि चरबी गटारात टाकू नये. ते पाईप्स कडक करू शकतात आणि ब्लॉक करू शकतात. उघड्या गटारात चरबी मातीच्या छिद्राने बंद करतात, ज्यामुळे पाणी फिल्टर करण्याची त्याची प्रभावीता कमी होते. तेल आणि चरबी कचऱ्यांच्या डब्यात फेकून द्या. रंग, सॉल्व्हेंट्स, कीटकनाशके, मोटर, ऑइल आणि औषधे यासारखी रसायने पाणी शुद्ध करण्यास मदत करणारे सूक्ष्म जीव मारू शकतात, म्हणून त्यांना गटारात फेकू नका. वापरलेली चहाची पाने, घन अन्नाचे अवशेष, मऊ खेळणी, कापूस, सॅनिटरी टॉवेल इतर तेही कचऱ्याच्या डब्यात टाकले पाहिजे. या कचऱ्यामुळे नाले अडतात. ते ऑक्सिजनचा मुक्त प्रवाह होऊ देत नाहीत. यामुळे क्षय प्रक्रियेत अडथळा येतो. म्हणून स्वतःला अधिक आरामदायी बनवण्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सांडपाण्यांवर प्रक्रिया आणि वापर कसा केला जातो ते पाहू. तर पुढचा व्हिडिओ लवकर चालू करा.